अतिरिक्त खेळाडू पाठवा. PIPC मोहन मोरे सर आपला अतिरिक्त खेळाडू प्लीज पाठवा, लगेच पाठवा. मॅचला आपल्याला सुरुवात करायची आहे. सामन्याला आपण सुरुवात करतोय. खेळाडू बाहेरच्या बाजूला जे आहेत विनंती आहे पण मैदान लवकर लवकर मोकळं करा. चला PIC टीम लवकरात लवकर थोडंसं मैदान मोकळं करायचं आहे प्लीज. चला घाई करा, आपण सामन्याला सुरुवात करतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल. सुदीप आणि सोबतीला आहेत PIC पुणे मैदानाच्या बाहेर यायचं प्लीज. चला PIC पुणे टीम विनंती आहे आपण मैदानाच्या बाहेरच्या बाजूला बसा प्लीज. मॅच लगेच सुरू करायचे, आपल्याकडे वेळ कमी आहे. चला सामन्याला सुरुवात करूया. सलामीची जोडी दाखल झाली. अगदी मोहन मोरे यांच्यावरती पहिला चेंडूवरचा धावांसाठी. आखू टप्प्याचा चेंडू हाफ ट्रॅकर भिरकावून दिलाय सीमा पार. षटकारचा धावा. राखीव खेळाडू दोन्ही संघ प्लीज पाठवायचे आहेत. यावेळी मात्र वाईड बॉल अवंतर धाव होईल प्राप्त. BCC सोलापूर आपला 12वा खेळाडू दाखल झालेला नाहीये. पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. आमच्यापर्यंत नावं पोहोचत नाहीयेत. फुल टॉस वरती समोरच्या बाजूला खेळलेला फटका 4 धावा देऊन जातोय. पहिला चेंडू षटकार, त्यानंतर वाईड आणि यावेळी फुल टॉस वरती चौकार. हल्ला चढवलाय सुदीप यांनी. अगदी जबरदस्त बॅटिंग. आडव्या बॅटने खेळलेला फटका सिंगल कंप्लीट होते या चेंडूच्या पाठीमागे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अगदी आत्ताचा मॅचचा चंद्रकांत भोकड हे ठरतायत सामनावीर पुरस्काराचे मानकरी. आपण प्लीज या आणि सामनावीर पुरस्काराचा स्वीकार करा. आडव्या बॅटने खेळलेला फटका स्क्वेअर कट. डीप मध्ये खेळाडू तैनात. सिंगल वरती थांबावं लागेल. सुदीप आणि चेतन आतमध्ये आहेत. सुदीप once again back on strike. हलक्या हाताने टॅप केला. बॅक टू द बॉलर. षटकाची सांगता. एका षटका अखेरीस बिनबाद 13 धावा धावफलकावर दाखल. खेळाडूंना विनंती थोडी घाई करा. तुम्हाला अगदी एक बॉल बाकी आहे या षटकामध्ये. 5 चेंडूचा खेळ होतोय. 13 धावा धावफलकावर.
आखूट टप्प्याचा चेंडू, फटका हवेमध्ये आहे, डाऊन द बॉल, फिल्डर येईल का, चेंडू निसटून जातोय, वन बाउन्स, सीमा पार, मिळतील धावा 4, चौकार. अगदी 17 धावा धावफलकावरती दाखल, एक गडी बाद, एका षटकानंतर बिनबाद 17. चला थोडंसं घाई करा, वेळ अतिरिक्त घेऊ नका, तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करायची आहे. संदीप विरकर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी. चला थोडीशी घाई करा, बॅट लाईट मध्ये तुम्हाला खेळावं लागेल. चला अतिरिक्त वेळ घेऊ नका, विनंती आहे. लेफ्ट आउट राऊंड विकेट हलक्या हाताने टॅप करून सिंगल घेतली जाते. सुदीप बॅक ऑन स्ट्राईक. सुदीपच्या माध्यमातून चांगले फटके आपल्याला पाहायला मिळालेत. 18 धावा धावफलकावरती दाखल होतात. यावेळी मात्र हाफ ट्रॅकर इथं मात्र भिरकावून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावांसाठी. बॉल टाका, बॉल टाका, बॉल. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. ट्वेंटी 24 धावा धावफलकावर लागतात. आखूट टप्प्याचा चेंडू, फटका फसलाय, हवेमध्ये आहे, कॅच मात्र ड्रॉप. या चुका टाळाव्या लागतील तुम्हाला. काल देखील याच चुका महागात पडल्या, इथं देखील तीच पुन्हा एकदा. सिंगल कंप्लीट. अगदी यावेळी समोरच्या बाजूला स्टँड अँड डिलिव्हर ऑन द राईज. षटकार. जबरदस्त बॅटिंग. ऑफ कटरचा प्रयत्न होता अगदी संदीप यांचा, परंतु प्रहार मात्र जोरदार. यावेळी बॅकफूट वरती येत असताना एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये निष्ठून जातोय चेंडू, सीमारेषे पार, चौकार. जबरदस्त अफलातून फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक चेंडू बाकी आहे दुसऱ्या षटकामध्ये. 35 धावा धावफलकावर लागल्यात. 18 धावा याही षटकात आल्यात. बरोबर झाली का? 2 षटकांचा खेळ होतोय. अगदी हवेमध्ये आणि गॅप मध्ये देखील आणखी एक चौकार. खेल नाही रहे, खिलवाड कर रहे. दुंडा यांच्यावरती हल्ला चढवलाय. चौकार ठोकलाय अगदी बॅकफूट वरती एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 39 धावा धावफलकावर. या वेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने थांबवलाय चेंडू. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आहे परंतु थांबावं लागेल. या मैदानावर सेकंड रन
तितकी सोपी नाही आहे स्क्वेअर ऑफ द विकेट. दोन पूर्णांक 2 षटकांचा खेळ होतोय. 40 धावा धाव फलकावरती. थोडीशी घाई करा, बॅड लाईटमुळे आपल्याला बॅड लाईटच्या होण्याआधी मॅच पूर्ण करायची आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये यावेळी हवेमध्ये उंच गगनबाहेर घेतले चेंडून आणि दूर देखील आहे, जस्ट ओव्हर द रोप्स. षटकार, 6 धावांसाठी. चेतनचा बिग ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चेतनचा आणखी एक आकाशाला गवसणी घालणारा जोरदार प्रहार, आणखी एक षटकार. कोच कबीर या नावाने देखील ओळखले जातात चेतन, आणि इथं मात्र मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त फटकेबाजी करतायत. यावेळी मात्र यॉर्कर खोदून काढलाय मिड विकेटवरती. चांगलं क्षेत्ररक्षण, अगदी सिंगल मिळते या चेंडूच्या पाठीमागं. 18 धावा याही षटकामध्ये आल्यात आतापर्यंत. 53 वरती धावफलक पोहोचलाय. अर्धशतकाची वेस ओलांडली आहे. यावेळी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, रनआउटची संधी होती जरूर. डॉट बॉल येतोय, षटकाची होती सांगता. 3 षटका अखेरीस 53 धावा धाव फलकावरती दाखल. बिनबाद 53. बिनबाद 53 धावा 3 षटकानंतर. 4थं षटक घेऊन येतात ते प्रवीण तिडके मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण तिडके मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी येत आहेत. चला थोडीशी घाई करा, अतिरिक्त वेळ घेऊ नका. पॉवर प्ले आता संपलाय. क्षेत्ररक्षणाची मर्यादा थोडीशी शिथिल होते. आडव्या बॅटने खेळलेला फटका, ओव्हर, एक्स्ट्रा कव्हर, एक्स्ट्रा पॉवर, षटकार. 6 धावांसाठी. जबरदस्त स्ट्रोक. 9 चेंडू 31 धावांवरती पोहोचले चेतन. सुदीप 10 चेंडू 27. अगदी एका पेक्षा एक जबरदस्त फटके पाहायला मिळतात. यावेळी मात्र समोरच्या बाजूला जबरदस्त गगनभरारी थेट आरसी स्पोर्ट्सच्या कॉटेजेस मध्ये धाडलेला चेंडू. साहेबांना दे. यावेळी मात्र वेळेची अचूकता साधता येत नाही या फटक्यावर. अगदी नक्कीच ज्या पद्धतीचे खेळ आहे यंदाच्या पर्वात देखील स्टेट लेवलसाठी दावेदारी पेश केली जाते. डॉट बॉल आलाय, तिसरा चेंडू. यावेळी स्टेप आउट, फटका फसलाय, हवेमध्ये आहे. फिल्डर डाऊन द बॉल येणार का? जबरदस्त एफर्ट, परंतु अखेरच्या क्षणी चेंडू हातातून निसटलाय. 2 धावा मात्र नक्कीच प्राप्त होतील. चांगला एफर्ट राहिलाय. यावेळी मात्र टायमिंग प्रॉपर, ताकदीचा पुरेपूर वापर. आउट ऑफ पार्क, षटकार. 45 धावांवरती पोहोचलेत चेतन. यावेळी मात्र फटका फसतोय.
सिंगल मात्र होतील प्राप्त. 74 74 धावा धावफलकावर. लॉफ्ट केला हवेमध्ये आणि यावेळी मात्र कॅच पकडला जातोय. आणखी एक फलंदाज अर्धशतकापासून काही पावलं दूर राहतोय. 46 वरती चेतन होत आहेत बाद. पहिल्या चेंडूवरती मोमो यांनी विकेट मिळवली आहे. अभय सिंग चंदेले आले आणि आल्या पावली चेंडूला मात्र पाठवून दिलंय सीमारेषेला गवसणी घालायला. षटकार. ऐंशी धावा धावफलकावर लागतात. यावेळी मात्र फटका फसलाय. हवेमध्ये आहे. फिल्डर येतोय बॉलच्या खाली आणि कॅच मात्र सुटतोय. 2 धावा मिळतील या चेंडूच्या पाठीमागे. यावेळी लॉफ्ट केलाय. आणखी एक चेंडू भिरकावून दिलाय. 1 बाउन्स. सीमा पार 4 धावांसाठी. यावेळी मात्र पुन्हा एकदा हवेमध्ये लटकलेला चेंडू नो मॅन्स लँड मध्ये विसावतोय. 2 धावा. जबरदस्त चेंडू हा देखील हाताळला जातोय. डॉट बॉल येतोय. अगदी 5 षटकांचा खेळ थांबतोय. 1 गडी बाद. 88 धावा धावफलकावरती आहेत. कोण घेऊन येतं हे पाहायचं आहे. 6व्या षटकासाठी प्रसादच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. थोडीशी घाई करा. अगदी आपल्याकडे वेळ कमी आहे. पहिल्या चेंडूवरती बिग ब्लास्ट. आखूट टप्प्याचा चेंडू. ओव्हर डीप मिड विकेट. सीमा पार. षटकार. सुदीप 11 चेंडू 33 वरती खेळतायत. संघाचा स्कोर 94 वरती जाऊन पोहोचलाय. अवघं 6वं षटक प्रगतीपथावर. 140 धावांचा डोंगर इरफान शेख आणि त्यांच्या टीमनं उभारला होता. MKVDC टीम. आता मात्र BCC सोलापूर या मॅच मध्ये तो धावफलकाचा डोंगर सर करणार का हे पाहायचं आहे. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. पुन्हा एकदा तोच निकाल. चेंडू सीमा पार.
आणखी एक गगन भरारी घेणारा षटकार. 100 रन्स ऑन द बोर्ड. 100 धावा संघाच्या धावफलकावरती. सुदीप मात्र 39 वर पोहोचलेत. अवघी एक विकेट गमावली आहे. 100 धावा. 1 नॉट लॉस ऑफ 1 विकेट. यावेळी मात्र फटका फसला. हवेमध्ये आहे. डाऊन द बॉल फिल्डर, परंतु पुन्हा एकदा अपुरी ठरते ती धाव. सिंगल वरती थांबावं लागेल. अगदी या चेंडूच्या देखील पाठीमाग मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सिंगल येते. एकशे 1 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अभय सिंग चंदेले यांनी देखील आक्रमण चढवलंय. 5 चेंडू 14 वर खेळतायत. जबरदस्त हा चेंडू हाताळलाय. डॉट बॉल येतोय. यावेळी पुन्हा एकदा शफल झाले आणि भिरकावून दिलाय चेंडू. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन. पंच सांगतील इशारा. 4 धावांचा. अगदी जो फलंदाज येतोय तो आक्रमण चढवतोय. या मैदानावरती आज धावांचा पाऊस पडतोय सायंकाळच्या सत्रामध्ये. स्विचिटचा यावेळी प्रयत्न राहिला आहे, परंतु अगदी फटका फसतोय. बॅटचा कोणताही संपर्क नाहीये बॉल सोबत. डॉट बॉल बरोबरच षटकाची सांगता. 6 षटका अखेरीस 1 गडी बाद. 105 धावा. अतिशय साधारण चेंडू आणि त्या चेंडूवरती तर पुन्हा एकदा संधी निर्माण झाली, परंतु पकडता आली नाही. सिंगल कंप्लीट राकेश यांच्या गोलंदाजीवरती. यावेळी मात्र अतिशय उंच गगन भरारी घेणारा षटकार ठोकला जातोय. खेल नाही रे, खिलवाड कर रे. अधीक्षक अभियंता पुणे, पाटबंधारे प्रकल्प मंडळ पुणे. अडचणीमध्ये वाढ होते. मॅच इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघांसाठी आणि या मॅच मध्ये मात्र जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला. 112 धावा धावफलकावरती आता जोडल्या जात आहेत. आणखी एक हाफ ट्रॅकर अगदी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून निष्ठून जाईल. सीमा पार. मिळतील धावा 4. जबरदस्त बॅटिंग अभय सिंग चंदेले. गोलंदाजी खरं तर थोडीशी साधारण असं मी म्हणेन. चांगली गोलंदाजी करावी लागेल. समोरच्या बाजूला चेंडू हाताळावे लागतील. बॅकफुटवरती आखूट टप्प्यात चेंडू सातत्यानं हाताळले जात आहेत आणि त्यामुळे नक्कीच फलंदाज देखील त्याचा पुरेपूर फायदा उठवत आहेत. पुन्हा एकदा एक हाफ ट्रॅकर. यावेळी पुन्हा एकदा चेंडू सीमा पार. देऊन जाईल. अर्धा डझन धावा. षटकार. अकरा चेंडू 34 वरती पोहोचले अभय सिंग. अगदी सुदीप 41 वर खेळत आहेत. 14 चेंडू. त्यांच्या आधी अर्धशतकाकडे धावतायत की काय. यावेळी मात्र चांगला राहिलाय. बऱ्याच वेळानंतर एक डॉट बॉल पाहायला मिळालाय. रेअर मुवमेंट इन दिस मॅच. अतिशय दुर्मिळ असा क्षण या मॅच मध्ये. डॉट बॉल. पुन्हा एकदा चांगला चेंडू. यष्टीरक्षकाकडून मात्र चूक झाली. निष्ठून जातोय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. 4 धावांसाठी 22चा चौकार.
या चौकारानं धावफलकाला येतोय आकार. धावफलक सक्रिय. 7 षटकांनंतर एक गडी बाद. 126. सुदीप 14-41 तर अभय सिंग 13 चेंडू 34 धावांवरती. 8वं षटक कोण हाताळणार? थोडीशी काही करायची. बॅटलाईट अभावी तुम्हालाच खेळायचं, अंधारामध्ये अगदी खेळावं लागेल. दुंडा वन्स अगेन बॅक टू द बॉलिंग मार्क. पहिला चेंडू समोरच्या बाजूला खोदून काढला. लॉंगॉनवरती खेळाडू तैनात. राकेशच्या माध्यमातून चेंडू थांबवण्याचा प्रयत्न. तोपर्यंत 2 धावा मात्र यशस्वीरित्या चोरून नेल्या जात आहेत. जबरदस्त फलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. समोरच्या बाजूला पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायला फटका. राकेश आहे डीपमध्ये. थांबवला जाईल चेंडू. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथं मात्र होत नाहीये. थांबवलं गेलंय अभय सिंग यांच्या माध्यमातून. सिंगल प्राप्त होती. अवघी 44 धावांवरती सुदीप नॉन स्ट्रायकिंग एंडला आता पोहोचले. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळी मात्र जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. 1 बाउन्स. चौकार मिळतील. धावा 4. 38 वरती पोहोचले अभय सिंग. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. फुल टॉस वरती जोरदार प्रहार मिळतोय. षटकार. अगदी आता पहा 15 चेंडू 44 अभय सिंग तर 16 चेंडू 44 सुदीप. अर्धशतक कोणाचं होणार हे पाहावं लागेल. या चेंडूवरती मोठा फटका खेळून अभय अर्धशतक झळकावणार की सुदीपला ती संधी मिळणार. यावेळी मात्र दिशाहीन चेंडू. वाईड बॉल आहे. अवांतर धाव प्राप्त होईल. जबरदस्त स्ट्रोक. अर्धशतक वीर अभय सिंग. 16 चेंडू 50 धावांची खेळी. वक्त से लड़कर जो नसीब बदल दे, खिलाड़ी वही जो अपनी तकदीर बदल दे. आगे क्या होगा कभी मत सोचो, क्या पता वक्त खुद अपनी तस्वीर बदल दे. यहाँ तो वक्त बदल दिया, हालात बदल दिए, पुरे जज्बात ही बदल दिया. अर्धशतक झळकावलाय. 16 चेंडूंच्या पाठीमाग 50 धावा कुठल्यात. 146 धावा धाव फलकावरती. यावेळी मात्र बॅटची इनसाइड एज. ज्या मिळतील 4 धावा आणि 150 वरती पोहोचेल धावफलक. 150 धावा धावफलकावरती दाखल. विजयासाठी 48 चेंडू 151चं लक्ष. चला अगदी कोणताही वेळ न घेता लगेच मैदानाचा ताबा घ्या. आपल्याकडे वेळेचा अभाव आहे आज. बॅड लाईट मग आपल्याला होऊ द्यायचं नाहीये. बॅड लाईटच्या होण्यापूर्वीच मॅच फिनिश करायची आहे. 12th मॅन इथंच थांबायचं प्लीज. अगदी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी दोन्ही सांगायचंय 12th मॅनचं इथं असणं गरजेचं आहे. चला अगदी लगेचच सेकंड इनिंगला आपण सुरुवात करतोय. वेळ कोणताही अतिरिक्त घेतला जाणार नाही याची काळजी घ्या.
पहिला चेंडू समोरच्या बाजूला खेळलेला आहे. लॉंग ऑन वरती खेळाडू तैनात वैभवच्या माध्यमातून चेंडू फील्ड केला जाईल. सिंगल कंप्लीट या चेंडूच्या पाठीमागं. शून्याकडून एककडे वाटचाल. 151चा लक्ष्याचा पाठलाग करत असताना मोहन आणि गणेश मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. गणेश नटवे जबरदस्त लेग कटर मैदानाच्या आतमध्ये मेहराज यांच्या माध्यमातून हाताळला जातोय. यावेळी मात्र फटका हवेमध्ये आहे. मिड ऑफचा खेळाडू बॉलच्या खाली. झेल पकडला जाईल जॅकी यांच्या माध्यमातून. विकेटचं पतन. पहिला झटका गणेश नटवेच्या रूपामध्ये. चला अगदी घाई करायचे. नवीन फलंदाज लगेच दाखल व्हा. सनी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. सनी मैदानाचा घेतील ताबा. मेहराज शेख सज्ज पुन्हा एकदा. यावेळी मात्र वाईड बॉल. दिशाहीन मारा आहे. डाऊन द लेग हा चेंडू. पुन्हा एकदा फटका फसला आहे. हवेमध्ये आहे. अगदी अक्षय तैनात पॉईंटवरती. त्याच्या माध्यमातून फील्ड केला जाईल. सिंगल मिळते. आपल्या साईड ऑफ ॲक्शन सोबतच कटर्ससाठी ओळखले जाणारे मेहराज शेख. जबरदस्त गोलंदाजी मागच्या मॅचमध्ये. लो स्कोरिंग मॅच. आणि त्या लो स्कोरिंग मॅचमध्ये देखील त्यांनी सामनावीर पुरस्काराचा बहुमान पटकावला होता. यावेळी मात्र मोहन मोरे यांचा इनोव्हेटिव्ह स्ट्रोक. रिव्हर्सचा फटका देऊन जातोय. 4 धावांचा झटका. जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. एक चेंडू बाकी अजूनही या षटकामधला. अगदी विथ द टर्न खेळलेला फटका नक्कीच चांगला राहिलाय. अशा प्रकारचे फटके सातत्याने खेळणे गरजेचं आहे या मॅचमध्ये. वाईड बॉल. अवांतर धाव दाखल होते. मैदानाच्या आतमध्ये आणखी एक अवांतर धाव. यावेळेला मात्र अगदी एक पाय हवेमध्ये आणि चेंडू देखील मैदानाच्या बाहेर. जबरदस्त स्ट्रोक. ओव्हर कव्हर्स. बॅकफूट पंच मोहन मोरेंचा. अगदी बिग ब्लास्ट. पहा मागचा पाय अगदी जमिनीवर स्थिर. एक पाय हवेमध्ये उचलला. चेंडूला दिला फेकून सीमारेषेच्या पलीकडे. मस्तक पे दस्तक. षटकार. एका षटकानंतर 14 धावा धावफलकावरती. आता मात्र प्रतिषटक 19.57ची आवश्यक धावगती आहे. 42 बॉल 137ची गरज. जाकी सय्यद मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी. अतिशय वेगवान चेंडू. गतीमध्ये बीट केला इथं मात्र फलंदाज सनी यांना. डॉट बॉल जाकीच्या माध्यमातून. यावेळी मात्र हलक्या हाताने ग्लान्स केलाय. अगदी फील्ड केला जाईल चेंडू. शॉर्ट थर्ड मॅन वरती. सिंगल कंप्लीट होते. वेगाचा वापर आपल्या फायद्यासाठी करण्याचा प्रयत्न. इथं मात्र खराब फेकी. दुसरी धाव देखील घेतली जाते. 1-2 धावा जोडल्या जात आहेत धावफलकामध्ये. हाफ ट्रॅकर. अगदी वाईड बॉलचा पंचांचा इशारा आहे. अतिरिक्त उसळी या चेंडूच्या पाठीमागे मिळाली. डोक्याच्या वरून अगदी जाणारा चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा डाऊन द लेग. दिशा खराब. मैदानाच्या आतमध्ये अवांतर धावा रोखाव्या लागतील. दुसरीकडे मोहन मोरे यांना जर संघाला विजय रथावर स्वार करायचं असेल ना तर शेवटपर्यंत लढावं लागेल. उभं राहावं लागेल मैदानामध्ये. लॉफ्टेड स्ट्रोक. आता मात्र मेहराज डाऊन द बॉल आणि पकडलाय कॅच. मोमो बॅक टू सनी आउट झाला. सनी बॅक टू डग आउट. सनीला परतावं लागेल माघारी या फटक्यावरती.
पुन्हा एकदा आपण पाहिलं तर उंची जास्त मिळाली, लांबी तितकीशी प्राप्त झालेली नाही आहे सनी यांना. सनी परत आहेत माघारी. तेजस मैदानाच्या आतमध्ये दाखल. मोहन मोरे अजूनही उभे आहेत मैदानामध्ये. त्यांची सोबत कुणाला तरी करावे लागेल, लढावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. आखोटापदा चेंडू अगदी जणू कानाखाली आवाज काढावा त्या पद्धतीने या बॅटनं फटका खेळलेला आहे. आडवा बॅटनं खेळलेला हा चौकार जबरदस्त टोला लगावलाय. स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या मधोमध गॅप भेदण्यात यश आलंय. चौकार 4 धावांसाठी. त्यावेळी मात्र काय वेग आहे या चेंडूच्या पाठीमागं. समोरच्या बाजूला जेवढे चेंडू हाताळले ना ते अतिशय वेगाने हाताळले. डॉट बॉल आलाय. अगदी 8 धावा अवघ्या या षटकात. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना नेल्सन इज ऑन द बोर्ड. 22 for 2. इथं मात्र घेतलाय थेट यष्टीचा वेध. त्रिफळाची दांडी 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 गुल. विकेटचं पतन. 3 गडी बाद. 22 धावा धावफलकावरती. प्रसाद मैदानाच्या आतमध्ये होतील दाखल. चला थोडीशी घाई करा फलंदाज. मेहराज शेख पुन्हा एकदा सज्ज. तिसरं षटक हाताळण्यासाठी पॉवर प्लेमध्ये आपल्या कटरसचा नजराना दाखवताना. यावेळी बॅकफुटर होती. कव्हर्स मध्ये खेळलेला आणखी एक जबरदस्त फटका. जबरदस्त स्क्वेअर कट. चौकार. 4 धावा देऊन जाईल. अगदी मैदानाच्या आतमध्ये मोहन मोरे जोपर्यंत आहेत तोपर्यंत लढाई लढली जाईल यात तेळ मात्र शंका नाही. मोमो या नावाने प्रसिद्ध असणारे मोहन मोरे. अतिशय साधारण चेंडू. इथं मात्र जो दबाव मोहन यांनी टाकला तो दबाव गोलंदाजाला अडचणीमध्ये आणतोय. हा नो बॉल असेल. पुढचा चेंडू फ्री हिट वरती हल्ला बॉल कशा पद्धतीने केला जाईल हे मात्र पाहायचंय. समोरच्या बाजूला लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफच्या दिशेनं खेळलाय अफलातून. लाजवाब ब्रँडेड षटकार. फॅब्युलस फंटॅब्युलस स्ट्रोक. आउटसाइड ऑफ बसलेला चेंडू अगदी फक्त बॅटचा फेस ओपन केला. पॉवर बिहाइंड द शॉट आणि जबरदस्त एक्झिक्युशन. 2 चेंडूच्या पाठीमागे 11 धावा आल्या आहेत. यावेळी मात्र जबरदस्त पुन्हा एकदा पात्र फटका फसलाय हवेमध्ये आणि कॅच देखील पकडलाय. अगेन्स्ट द स्पिन खेळण्याचा प्रयत्न. लेग कटरवरती मिड विकेट रिजन टार्गेट करायचा प्रयत्न होता परंतु फटका मात्र फसला. अभय यांच्या हातामध्ये चेंडू विसावला. जबरदस्त कॅच. अगदी उलट्या दिशेने धावत असताना पकडला जातोय. मोमो इज बॅक टू डग आउट. 7 चेंडू 21ची एक आतिषबाजी खेळी इथं थांबते. प्रयत्न चांगला राहिलाय मोमो यांचा. मैदानाच्या आतमध्ये राकेश दाखल होतील. थोडी घाई करा अगदी जलद गतीनं. बॅड लाईट होण्यापूर्वी आपल्याला सामना पूर्ण करायचा आहे. यावेळी फुलटॉस वरती खेळलेला फटका देऊन जाईल 4 धावा. अगदी आल्या पावली राकेश यांनी चेंडूला सीमारेषा दाखवली. चांगला चेंडू हाताला. इथं देखील अगदी जबरदस्त डॉट बॉल. मेहराज शेख आक्रमण झालं मेहराजवर जरूर परंतु 2 महत्त्वाच्या विकेट देखील त्यांनी पटकावलेल्या आहेत या मॅचमध्ये. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 4 गडी बाद. 37 धावा धावफलकावर आहेत. कव्हर्समध्ये खेळलेला फटका सिंगल या फटक्याच्या पाठीमागे दिली जाईल.
अगदी 3 षटकांचा खेळ थांबतोय. 4 गडी बाद 38 धावा धावफलकावरती आहेत. बापू कोळी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी येत आहेत. स्ट्राईक वरती राकेश दाखल असतील. यावेळी मात्र अतिशय दिशाहीन अशी सुरुवात. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करत असताना वाईड बॉल बापू यांच्या माध्यमातून. बापू कोळी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतायत. यावेळी मात्र डाऊन द लेग अतिशय साधारण चेंडू, त्यावरती मात्र एक चांगला प्रहार राकेशच्या माध्यमातून. चौकार. लक्ष मोठं जरूर आहे परंतु प्रयत्न केले जात आहेत. लेफ्ट आर्म आता राऊंड द विकेट मारा अँगल बनवण्याचा प्रयत्न आहे. यावेळी चांगला चेंडू अगदी टप्प्यावरती परंतु फटका देखील तितकाच दमदार दर्जेदार. षटकार. राकेशचा ब्लास्ट. पुन्हा एकदा यावेळी बिगर अँड बेटर हाय अँड हँडसम स्टँड अँड डिलिव्हर. षटकार. पुन्हा एकदा समोरच्या बाजूला फटका खेळलाय. वैभव येतोय. थांबवण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी होत नाहीये. वन बाउन्स चेंडू निष्ठून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. डाऊन द ग्राउंड. चौकार. ओव्हर बॉलर सेड खेळलेला फटका. बापू कोळी यांच्यावरती हल्ला चढवला. 4 चेंडूच्या पाठीमागे 21 धावा जोडण्यामध्ये यश आले आतापर्यंत. यावेळी चांगला राहिलाय चेंडू. अगदी बीट केलंय फलंदाजाला. 25 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. 92 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. मोठं लक्ष डोळ्यासमोर. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. चांगला चेंडू हाताळला याही वेळेला. डॉट बॉल बरोबर षटकाची सांगता. 4 षटकांचा खेळ थांबतोय. 4 गडी बाद 59. विजयासाठी 24 चेंडू. प्रतिषटक 23च्या सरासरीनं 92ची गरज. यावेळी जॉकी यांच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जाईल. षटक क्रमांक 5. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न प्रसादच्या माध्यमातून यशस्वी होतोय. अगदी मोठं लक्ष जरूर परंतु प्रयत्न केला जातोय. चांगली लढाई लढली जाते. जबरदस्त वेग आहे या चेंडूच्या पाठीमागं. जेवढे चेंडू समोरच्या बाजूला हाताळलेत ना जॉकी यांनी ते अतिशय सुंदररित्या हाताळलेत. त्यामध्ये जबरदस्त धार आहे त्या गोलंदाजीला. वेग आहे. वेगावरती स्वार आहेत. यावेळी मागच्या बाजूला थोडासा पहिल्या चेंडूवर 2 धावा. त्यानंतर सलगचे 2 डॉट आलेले आहेत. मेक इट 3. मेक इट 3. तिसरा डॉट बॉल येतोय. जबरदस्त वेग आहे या गोलंदाजीमध्ये. जॉकी प्रभावित करतायत सातत्यानं. अगदी एकाच अचूक टप्प्यावरती समोरच्या बाजूला चेंडू हाताळले जात आहेत.
हा देखील एक डॉट बॉल येतोय. एक बॉल बाकी या षटकामध्ये. फुल टॉस अगदी फॉलो थ्रू मध्ये संधी आहे. त्या चार्जर काय काढलंस तू नक्की? तिथं मोबाईल कुठून लावलं चार्जिंग? त्या संधीचं सोनं देखील केलं जातं. प्रसाद लाडागावचा रस्ता दाखवला. विकेट येते. 5 गडी बाद 61. आता मात्र 18 चेंडूंचा खेळ बाकी. काही क्षणांची औपचारिकता बाकी म्हणायला हरकत नाही. स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये दाखल. गोलंदाजीसाठी येत आहेत अभय सिंग चंदेले. पहिला चेंडू बागफुटवरती एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळला. गॅपमध्ये देखील आहे. 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदत निष्ठून जातोय सीमा पार 4 धावांसाठी. फील्डमध्ये चेंज केले जात आहेत अगदी या चौकारानंतर. अगदी लो फुलटॉस यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. अगदी सिंगल येते, माफ करा, या चेंडूच्या पाठीमागे. चांगला राहिला हा चेंडू. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. स्वप्नील, जर्सी क्रमांक 18 परिधान केलेला स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल आहे. इथं मात्र वाईड बॉल, अवांतर धाव. तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. चांगला चेंडू, हा देखील हाताला जातोय. आणखी एक डॉट बॉल. आणखी एक डॉट बॉल. इथं मात्र सिंगल येते. यष्टिरक्षक सुदीप यांच्या हातामधून निसटणारा चेंडू इथं सिंगल देऊन जातोय. अगदी या सामन्यामध्ये विजेता ठरल्यानंतर नक्कीच सेमीफायनलचा मानकरी आपल्याला समजेल. चांगला चेंडू, हा देखील हाताला आहे. 6 षटकांचा इथं खेळ थांबतोय. 68 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. येणारे 12 चेंडू. धावांचं समीकरण बघितलं ना तर खूप अशक्यप्राय असं समीकरण आहे. अगदी 83 धावांची गरज अजूनही. 12 चेंडूच्या पाठीमागे. गोलंदाजीसाठी येत आहेत ते शिवराज कुंभार. टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून ओव्हर पॉइंट. चौकार, 4 धावा देऊन जाईल. स्वप्नीलच्या खात्यामध्ये हा चौकार. नक्कीच चांगला फटका. यावेळी मात्र अगदी पल्लू स्कूप खेळण्याचा प्रयत्न होता. संपर्क मात्र तितकासा चांगला होत नाहीये. वेळेची अचूकता साधता येत नाहीये. सावध पवित्रा, बॅक टू द बॉलर, टॅप अँड रन. खराब फेकी, सिंगल मिळून जाईल. अगदी अतिसाधारण फेकी म्हणावी लागेल इथं. तीन चेंडूच्या पाठीमागे 5 धावा आतापर्यंत शिवराजच्या षटकात आल्यात. राकेश 12 चेंडू 30 वरती खेळतात.
आणखी एक 22च्या रूपामध्ये आहे धाव इथं प्राप्त होताना पाहायला मिळेल. 74 धावा धावफलकावरती. यावेळी लॉफ्ट केला लॉंग ऑन वरती. कॅच मात्र सुटतोय. सिंगल अवघी एक प्राप्त होते. अगदी 74-75 वरती धावफलक पोहोचतोय. एक चेंडू बाकी या षटकामध्ये. या चेंडूवर देखील मिळेल एक सिंगल बरोबरच होईल षटकाची सांगता. 7 षटकांचा खेळ थांबतोय. 76 धावा धावफलकावरती. यावेळी मात्र चांगला फटका. 4 धावा देऊन जातोय. चेतन गोलंदाजीसाठी येत आहेत. 6 धावा देऊन जातोय. इनफॅक्ट षटकार आहे. जबरदस्त बॅटिंग. चेतनवरती हल्ला चढवलाय. यावेळी मात्र अतिशय उंच हवेमध्ये उडालेला चेंडू. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. कॅच मात्र ड्रॉप. 2 धावा जरूर मिळतील. अगदी आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं ना तर आपल्याला सेमीफायनलचे संघ 3 संघ तर नक्कीच मिळाले. तर अर्थातच अ गटातून आपल्यासोबत सेमीफायनलसाठी जोडले जात आहेत कुकडी सिंचन मंडळ पुणे. तर ब गटातून दाखल झाले तर लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर. क गटातून अतिशय चुरशीची लढाई लढली गेली. या गटातून दाखल झालेला संघ आहे सांगली पाटबंधारे मंडळ सांगली. तर 4थ्या गटातून आता औपचारिकता काही क्षणांची बाकी. अर्थात अगदी काही क्षणांमध्ये आपण संघ जाहीर करूया नक्कीच. परंतु काही क्षणांचा आपल्याला विलंब नक्कीच वेट करावा लागेल. यावेळी चांगला चेंडू हाताला जातोय. सतरा चेंडू 44 वरती आहेत. 18 चेंडू 44. इनफॅक्ट डॉट बॉल आहे आत्ताचा. 18 चेंडू 44. 2 चेंडूंचा खेळ बाकी. एक षटकार येणार का? अगदी हा आडव्या बॅटने खेळायला फटका निष्ठून जातोय. सीमारेषा ओलांडतोय. राकेशच्या बॅटमधून हा चौकार येतोय. 19 चेंडूच्या पाठीमागे 48 धावा. लेग ब्रेकचा मारा परंतु त्यावरती चांगला प्रहार केलाय. एक चौकार. आता 2 धावा दूर अर्धशतकापासून. 92 धावांपर्यंत मजल मारली आहे इथं. पुणे संघाने. पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळ संघ. चांगली लढाई लढली गेली. नक्कीच गोलंदाजीने निराश केलं खरं तर या मॅचमध्ये. वेगानं हाताळलेला चेंडू. मोठा फटका खेळलाय. षटकार लगावलाय. 20 चेंडू 54 धावांची अर्धशतकी खेळली. संघ पराभूत झाला जरूर परंतु संघासाठी योगदान देत असताना वैयक्तिक अर्धशतक राकेशच्या बॅटमधून. आणि त्याबरोबरच आपल्याला मिळतोय आजच्या दिवसात जलसंपदा विभाग अंतर्गत महामंडळ स्तरीय क्रिकेट स्पर्धा 2025-26चा 4था सेमीफायनलचा संघ. अर्थातच भीमा कालवे मंडळ सोलापूर. अर्थात 4 संघ आपल्याला भेटलेत. कुकडी सिंचन मंडळ पुणे, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर, सांगली पाटबंधारे मंडळ सांगली, त्याचबरोबर भीमा कालवे मंडळ सोलापूर. आजच्या दिवसात अगदी ही मॅच पाहिल्यानंतर उद्याच्या सकाळची सुरुवात होणार आहे एका औपचारिक सामन्यानं. अर्थात सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ सातारा विपक्ष PIC पुणे. या 2 संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. आणि या लढतीमधून आपल्याला अगदी औपचारिकता म्हणायच्या तदनंतर सेमीफायनल आणि ग्रँड फिनालेचा थरार आपण अनुभवणार आहोत.